इकडे 24 गावाच्या मेन समस्या असा अनेक दिवसापासून आहेत. ही सगळी दुष्काळग्रस्त गाव आहेत, अगदी टोक्याची गाव आहेत. आणि इथे मला काही दिवसापूर्वी सगळे सरपंच भेटून मला हा प्रश्न माझ्याकडे मांडला होता आणि त्या अनुषंगाने मी विधानसभेत मांडला. पण आता प्रत्येक गावागावी जाऊन नेमक्या अडचणी काय त्या जाणून घेणं मी हे करते आणि तळागाळात जाऊन इकडे फिरून नेमकं काय काय अडचणी आहेत त्या जाणून घेणं, लोकांना शेवटी लोकशाही आहे आणि त्याच्यात आमचा विश्वास आहे. आणि इकडे जर लोकांचा आवाज कोणी दाबायचा प्रयत्न करत असेल, पूर्ण सोलापूर जिल्ह्यात विरोधी पक्षाची मी एकमेव आमदार आहे, बाकीचे आमदार तर त्यांच्या विरोधात बोलू शकत नाही, म्हणून आम्ही तर बोलतोय. पण विधानसभेत बोलूनसुद्धा जर होत नसेल तर हा लढा आमचा चालूच राहणार आहे. आणि जोपर्यंत 24 गावांना पाणी मिळत नाही, त्यांच्यासाठी पाण्याची योजना आणि मुक्या जनावरांसाठी छावणीची योजना केली जात नाही, तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाहीत. आणि आम्ही सगळे ग्रामस्थान सोबत आहोत. तुम्ही आता ज्या नंदेश्वर गावामध्ये गेला होता, त्या गावातच पोटनिवडणुकीमध्ये फडणवीस बोलले होते, या स्टेजवर मी तुम्हाला शब्द देतो की माझ्या विचाराचा आमदार निवडून द्या, मी तुमचा 24 गावाचा पाणी. तुम्हाला त्याच्यावरून कळतं की ते फक्त सत्तेसाठी कोणत्याही तऱ्हाला जाऊ शकतात, पण जेव्हा लोकांचे विषय सोडवण्याचा विषय होतो तेव्हा ते पाठ फिरवतात. हे त्याचं ज्वलंत उदाहरण आहे. आणि अनेक अशी उदाहरणं आहेत की सत्तेसाठी ते काही पण बोलतील, पण जेव्हा खरं तळागाळातल्या लोकांचा विषय येतो तेव्हा ते काम तर करत नाही, पण जे बोलतात त्यांचा पण आवाज दाबण्याचा प्रयत्न. नाही, नक्कीच भारत नाना भालके साहेबांनी जेवढी कामं केली आज सगळे बोलत आहेत की ते एकमेव आमचा आवाज त्यापर्यंत सभेपर्यंत घेऊन जायचे. आता तसं कोणी इकडचं नेतृत्व सक्षम राहिलं नाही आणि बोलायला घाबरतात स्वतःच्या नेत्यांच्या. आता मी तहसीलदारांना फोन केला आणि सांगितलं की इकडे जे धान्याचं आहे ते बघू.